युवा संघटनेने आणखी एक पाऊल पुढे जाऊन नेत्रदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, त्याचबरोबर BMD, BMI आणि डायबेटिक न्यूरोपॅथी, त्याच्यामध्ये आपण हाडांची तपासणी, चरबी तपासणी व पायाच्या नसांची तपासणी, पायात मुंगे येणे असे उपक्रम राबविले आहेत। रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर असे विविध शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। बौद्ध समाज युवा संघ रायगड ही संस्था गेली 2015 पासून अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम या रायगड जिल्ह्यामध्ये राबवत आहे। सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम। आज विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, त्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। 135व्या जयंती आज जगभरात विविध उपक्रमांनी साजरी होत असतानाच आज रोहा तालुक्यामध्ये बौद्ध समाज युवा संघ रायगड, त्याचप्रमाणे यंग युनिटी असोसिएशन, त्याचप्रमाणे आदिवासी ठाकूर उन्नती महासंघ, त्याचप्रमाणे आदिम कातकरी समाज संघटना रोहा या विविध संघटनांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही एक उपक्रम राबवत आहोत। तो म्हणजे रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर असे विविध शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। बौद्ध समाज युवा संघ रायगड ही संस्था गेली 2015 पासून अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम या रायगड जिल्ह्यामध्ये राबवत आहे आणि त्याचप्रमाणे जगभरात विविध उपक्रमांना डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी होत असतानाच बौद्ध समाज युवा संघ रायगड ही मानवतावादी उपक्रमांना ही जयंती आज या ठिकाणी आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वा जयंती दिन साजरा होत आहे। बौद्ध युवा रायगड, त्याचबरोबर यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन आणि आणखीही 2-3 संघटनेने याच्यामध्ये सहभाग घेतला आहे। खरा म्हणजे उद्देश यांचा जो दरवर्षीप्रमाणे असतो की रक्तदान शिबिर, त्याचबरोबर यावर्षी युवा संघटनेने आणखी एक पाऊल पुढे जाऊन नेत्रदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, त्याचबरोबर BMD, BMI आणि डायबेटिक न्यूरोपॅथी, त्याच्यामध्ये आपण हाडांची तपासणी, चरबी तपासणी व पायाच्या नसांची तपासणी, पायात मुंगे येणे असे उपक्रम राबविले आहेत। त्याचबरोबर महिलांची तपासणी, महिला आरोग्य तपासणी, त्यासाठी आपण महिला डॉक्टर पूजा देशपांडे भट यांना आपण, स्त्रीतज्ञ जे आहेत आपल्या भट हॉस्पिटलच्या, त्यांना आपण आमंत्रित केले आहे। त्याचबरोबर आज जी तपासणी आहे ही सगळी मोफत आहे आणि युवा संघाचेही आपण म्हणतो एक त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे आणि मोठी जबाबदारी घेतली। त्यासाठी मी माझा सहकार्य त्यांना छोटा सहकार्य दिलेला आहे आणि ही आपली संघटना अशीच कार्यरत राहो आणि असे उपक्रम राबवत राहो। आम्ही त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करू, सहकार्य करू अशी मी त्यांना ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।